कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोकणातील विशेष आकर्षण म्हणजेच बाल्या डान्स जोपासली जाते शेकडो वर्षांची परंपरा। दापोलीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार, पांगारी खापरेवाडीमधील ग्रामस्थ आणि असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत। रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, पालकमंत्री उदय सामंत यांचा विश्वास। आणि कल्पवृक्षाचे महत्त्व सांगण्यासाठी कल्पवृक्षातून साकारला बाप्पा, वर्तक परिवाराने साकारला नारळाच्या झाडापासून देखावा। आता पाहूया सविस्तर। गणेशोत्सवामध्ये कोकणातील विशेष आकर्षण म्हणजे बाल्या डान्स म्हणजेच जाखडी नृत्य। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कोकणातील या विशेष संस्कृतीला आजही तितक्याच उत्साहात आणि आनंदात जोपासली जात आहे। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाचे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेपण आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेले येथील जाखडी नृत्य म्हणजेच बाल्या डान्स म्हणजेच गणेशोत्सवाच्या काळातील एक वेगळेपण असते। आणि हे नृत्य पाहण्यासाठी मुंबईकरच नाही तर देश विदेशातून देखील हौशी लोक येतात। जाखडी नृत्य म्हणजे काय, कोकणचा प्रसिद्ध बाल्या डान्स नेमका कसा असतो ते आपण पाहूयात। बघा, कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात असतात आणि ह्या घरगुती गणेशोत्सवाला मुंबईकर मंडळी, आमची चाकरमानी ही सगळेच प्रत्येक गावात वाडीत येत असतात। आणि मग आपल्या वाडीतला आपल्या गावातला जो शक्तितुऱ्याचा जो नृत्य आहे ते या ठिकाणी घेऊन दरवर्षी येतात। आणि गणपतीमध्ये माझ्या घरी ही सगळी मंडळी येतात, त्याचा मला आनंद आहे। हा शक्तितुऱ्याचा जो परंपरा आहे ही गेली अनेक वर्षापासूनची आहे। याला शास्त्रीय ग्रंथांचा आधार आहे आणि त्या आधारावरच ही सगळी लोककला पुढे नेली जाते। आणि दरवर्षी ही सगळी मंडळी येतात, त्याचा मला आनंद आहे, अभिमान आहे। आणि कोकणातली ही लोककला आहे, परंपरेने जपलेली लोककला, मी या ठिकाणी तिला पुढे वाटचाल देतोय, तिला प्रोत्साहन देतोय, त्याचा मला अभिमान आहे। आणि ही सगळी मंडळी तरुण मंडळी आहेत, त्यांच्या वडिलांपासूनच असलेल्या ही परंपरा या ठिकाणी जपतायत, याचा देखील मला आनंद आहे। मी त्या सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, राजसाहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। असे म्हणतात की बाळ गणेश आपल्या सवंगड्यांसोबत खेळायला जाताना हे नृत्य करायचे आणि तेव्हापासून या जाखडी नृत्याचा उगम झाला अशी आख्यायिका आहे। कोकणातील आगळे वेगळेपण असलेल्या या जाखडी नृत्याला आजही कोकणातील लोकांनी पिढ्यानपिढ्या जोपासलेले आहे। ढोलकी, चाळ आणि विविध गाण्यांच्या तालावरती नाचणारे कलाकार वेगळीच ऊर्जा आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात। कसा असतो उत्साह ते आपण पाहूया। खेड दापोली मंडणगड मधील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। दापोली तालुक्यातील पांगारी खापरेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। ग्रामीण अध्यक्ष जनार्दन खापरे, मुंबई अध्यक्ष योगेश खापरे, प्रवीण खापरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष खापरे, अनंत शिगवण, मधुकर जाधव, सुदेश शिगवण, कमलाकर खापरे, कल्पेश खापरे, शिंदे गट संपूर्ण वाडी यांनी पक्ष प्रवेश केला आहे।
शिवसेना ठाकरे पक्षाचे घावनळे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांच्यासह घावनळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे उबाटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला। हा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेना तसेच आमदार वैभव नाईक यांना धक्का असल्याचे विरोधकांनी म्हटले होते। मात्र याला प्रत्युत्तर देताना ठाकरे शिवसेनेचे कुडाळ उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनेश वारंग यांच्यावरती टीकास्त्र सोडले। ग्रामपंचायत घावनाळे येथे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश करत असताना ग्रामपंचायत सदस्य 10 आणि 700 ग्रामस्थ असा प्रवेश केला म्हणून खोटी बातमी पसरवून आपल्या वरिष्ठ भाजप नेत्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी ही खोटी बातमी लोकांनी पसरवत आहे। खरं तर घावनाळे ग्रामपंचायतची सदस्य एकूण 11 सदस्य, त्यातील 1 पद रिक्त आहे। मग उरले 10 सदस्य। 10 सदस्यांपैकी 5 सदस्य आजही आत्ता आमच्या सोबत आहेत, कायमस्वरूपी ते आमच्या सोबतच राहणार। मग त्यांनी 10 सदस्यांचा प्रवेश घेतला, ते पुढचे 10 सदस्य त्यांनी क्लिअर करावे। दुसरी गोष्ट, 700 लोकांचा प्रवेश घेतला। ग्रामपंचायत हॉलला जास्तीत जास्त 160 ते 170 लोकांची कॅपॅसिटी आहे। मग 700 लोक बसवली कुठे? आणि अशी 700 लोकांची प्रवेश घेण्यासाठी किमान 4 ते 5 हॉल असे लागतील। मग ही कुठेतरी दिशाभूल आहे आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी हा कुठेतरी लोकांनी एक चुकीचा मेसेज जातोय। खरं तर त्यांनी सांगितलं की आमचे ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या मतावर निवडून आले आहेत। मी म्हणतो, तुझ्या मतावर जर निवडून आले असतील तर तुझ्याकडे जर 1600-1700 मतं असतील तर तू स्वतः आणि सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तुम्ही राजीनामा द्या आणि आमचे सदस्य आम्ही सुद्धा राजीनामा देतो आणि लोकांनी परत निवडणूक होते, कोणाकडे किती मतं आहेत लोक दाखवून देतील। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील कोलाड आणि वीर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे। या दोन्ही कामाचे लोकार्पण उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्हा उद्योगाचे हब म्हणून विकसित असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सेवा सुविधांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे। जसा लोकसभेमध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केला, तसा उद्योग विभागाचा देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हे काही लोक करत होते। परंतु मी जबाबदारीने सांगेन, कालच्या आमच्या कॅबिनेट सब कमिटीनं त्याला देखील सेट दिलेला आहे। त्या रायगड जिल्ह्यामध्ये 82,000 कोटीचं डेटा सेंटर हे पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, देशातली अतिशय चांगली कंपनी आहे, त्याच्या मार्फत त्या पनवेलमध्ये होत आहे। आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रायगड जिल्हा हा उद्योग क्षेत्राचा हब बनणार आहे। आज लेदर क्लस्टर आमच्याकडे, आताच मी गडकरी साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगत होतो, पाटील साहेबांना, की सिनार्मस नावाची कंपनी येणार की जाणार याच्यावर आपण चर्चा करत होतो। त्याच्या लँड ऍक्विजिशनचा प्रश्न होता, तो देखील आम्ही निकाली काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या रायगड जिल्ह्यामध्ये होते। कालच मी दिल्लीमध्ये उद्योग मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांच्या एका कार्यशाळेला उपस्थित होतो। जर अतिशय चांगला निर्णय काल केंद्र सरकारने घेतला। काल ज्या ठिकाणी आमचं हे शिबिर होतं, आमची कार्यशाळा होती, ते असं म्हटलं जातं की जगातली एक चांगली वास्तू त्या ठिकाणी बनवलेली आहे। आणि म्हणून विशेषतः महाराष्ट्रासाठी काल पियुष गोयल साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की नवी मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल, या तिन्ही ठिकाणी अतिशय मोठं एक्झिबिशन सेंटर जे 1,000 कोटीचं असणार आहे, ते देखील बांधण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतलेला आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध मेकॅनिक व रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय वर्तक हे गेली अनेक वर्षे सातत्याने विविध सामाजिक विषयांवरती इको फ्रेंडली बाप्पाचा देखावा सादर करत आहेत। संपूर्ण वर्तक कुटुंबीय 1 महिना तयारी करत असतात। आपला व्यवसाय सांभाळून हौसेने देखावा नेहमी तयार करत असतात। यंदा कल्पवृक्षाचे महत्त्व सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाप्पाच्या देखाव्यातून त्यांनी केला आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।